नमस्कार. मी श्रीराम कला पथक मंडळ पवळेवाडी मंडळाचे अध्यक्ष गोपाळ पवळे. येत्या 11 मे 2026 रोजी आमच्या श्रीराम कला पथक मंडळ पवळेवाडी या भारुडाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत व ते औचित्य साधून आम्ही सर्व ग्रामस्थांनी व पुणे जिल्हा भारुड संघटना श्रीराम कला पथक मंडळ पवळेवाडी आम्ही सर्वांनी एकत्र बसून हा शताब्दी सोहळा अति आनंदामध्ये साजरा करायचा असं ठरविलंय. शंकर महाराज रसाळ दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून आमचे मंडळ या पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जात असतात आणि महाराष्ट्रामध्ये जात असताना पूर्वी भारुड हे नाव असायचे, पण आधुनिक पद्धतीच्या कलियुगामध्ये कलापथक नाव एक आम्हाला या कलेच्या माध्यमातून करण्याची संधी भेटली. पण आज त्या भारुड व कलापथक मंडळाचा शताब्दी सोहळा होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एक दिवस कलाकारांसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार. सर्व भारुड कलाकार, भारुड रसिक आणि जनता जनार्दन यांना सविनय विनंती करतो की पवळेवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे ह्या भारुड मंडळास पूर्ण 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 1925 साली सुरू झालेलं हे भारुड मंडळ आजही एकोपा आणि एकजूट टिकवून आहे आणि म्हणून 11 मे 2026 रोजी ते आपला दिव्य आणि भव्य असा शताब्दी भारुड सोहळा साजरा करणार आहेत. त्यासाठी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी पहाटे 4 ते 6 काकडा होईल. सकाळी 6 ते 8 अभिषेक होईल. 8 ते 9 विश्रांती होईल. दुपारी विश्रांती राहील आणि दुपारी 3 ते 5 पालखी सोहळ्याची मिरवणूक होईल. संत एकनाथ महाराज, शंकर महाराज रसाळ आणि नटराज या मूर्तींची पालखीत घालून मिरवणूक केली जाईल. 5 ते 7 हरिभक्त पारायण, जयेश महाराज भाग्यवंत यांची सुश्राव्याशी कीर्तन सेवा होईल. त्यानंतर 7 ते 8 कलाकारांचा, भारुड कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाईल आणि त्यानंतर भोजनानंतर कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहावं ही नम्र विनंती.